शेतकरी कर्जमाफीवरील बैठक रद्द. आमदार विनोद निकोले यांचा बॅनर आंदोलनातून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली समिती आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात आयोजित करण्यात आलेली बैठक अचानक रद्द करण्यात आल्याचा निषेधार्थ डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी बॅनर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. राजकीय हस्तक्षेपामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. राज्यातील सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, कर्जमाफीवरील सर्व अटी शर्ती रद्द करण्यात याव्यात, तसेच 2 लाख रुपयांची मर्यादा हटवून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचा आरोप आमदार निकोले यांनी केला. राज्यातील लाखो शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी शर्ती घातल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. विशेषतः 2 लाख रुपयांच्या मर्यादेमुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही अट तातडीने रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक असल्याचे आमदार निकोले यांनी सांगितले. याच मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय व्हावा या उद्देशाने परदेशी समितीसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी राजकीय हस्तक्षेप करून बैठक रद्द करण्यात आल्याने सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. पुन्हा बैठक आयोजित करावी. निषेध आंदोलन दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या सर्व अटी शर्ती रद्द करा, 2 लाख रुपयांची अट रद्द करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थाने कोरा करा अशा मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून प्रवीण परदेशी समितीची बैठक पुन्हा आयोजित करावी अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.